शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 11 जुलै. 11 जुलैला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे, तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. आपण जर महाड चिपळूण हा जर परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. ते जर आपण जर महाबळेश्वर परिसर बघितला, तर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात हा रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण जर नाशिक, त्याचबरोबर घोटी, पेठ, सटाणा, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, अकोले हा जर परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर चाळीसगाव, त्याचबरोबर शेवगाव, भोकरदन, चिखली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अंबड, पैठण, पाथर्डी, बीड, जामखेड, केज हा जर परिसर जर बघितला, तर या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर जिंतूर, हिंगोली, वाशिम, मेहकर, चिखली, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, धरणी, त्याचबरोबर आपण जर अरबी, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, उमरेड, रामटेक, तुमसर, भंडारा, साकोली, गोंदिया, त्याचबरोबर आपण जर गडचिरोली, चामोशी, चंद्रपूर, वरारा, पांढरकवडा, आदिलाबाद, निर्मळ, त्याचबरोबर नांदेड, उमरखेड, अहमदपूर, उदगीर, बिदर, त्याचबरोबर लातूर, नलदुर्ग, अक्कलकोट, त्याचबरोबर इंदी, सोलापूर, बार्शी, धाराशिव हा जर परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं, तर काही भागांमध्ये काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या अनेक परिसरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि काही भागांमध्ये अजूनही पाऊस हा पडलेला नाही आहे. तर त्या शेतकऱ्यांना देखील अजून पावसाची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर आपण जर बीड, परभणी, त्याचबरोबर नांदेड, निजामाबाद, उदगीर, बिदर, कलबुर्गी, लातूर, बार्शी, बीड, सोलापूर, विजयपूर, बागलकोट, कोल्हापूर, सातारा हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर ईश्वरपूर, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी, त्याचबरोबर सावंतवाडी, कणकवली, राजपूर, रत्नागिरी, चिपळूण, दापोली, मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर मुंबई, कुळगाव, बदलापूर, वसई, विरार, बोईसर, त्याचबरोबर वडा, वापी, वालसड, नवसारी, पेठ, सटाणा, साक्री, धुळे, अंबळनेर, शिरपूर हा जर नंदुरबार हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर पूर्णपणे या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. आपण अहिल्यानगर म्हणजेच मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, ढवळपुरी, अहिल्यानगर, त्याचबरोबर श्रीगोंदा, दौंड, केडगाव, त्याचबरोबर शिरूर, सासवड, जेजुरी, बारामती, फलटण तर या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर राहुरी, घोडेगाव, ढवळपुरी, लोणी, श्रीरामपूर, गंगापूर, त्याचबरोबर पैठण, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, खिर्डी, फुलंब्री, कन्नड हा जर संपूर्ण परिसर जर बघितला, तर पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आता आपण थोडंसं आहे ना नागपूर परिसराकडे बघूया. नागपूर परिसर, रामटेक, तुमसर, भंडारा, उमरेड, चिमूर, हिंगणघाट, वर्धा तर या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण शनिवारी 11 जुलैला असणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात आणि तुम्हाला कोणत्या भागाचा हवामानाचा अंदाज पाहिजे आहे, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.